भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. कोबराय म्हणतात इथं अनुभवच पाहिजे. अनुभव नसेल तर ती वाचाळता आहे. तुकोबरायांनी जीवनामध्ये अनुभव घेतला काय की मी इतके वर्ष संसार केला पण त्या संसारामध्ये अजून पूर्णता नाही. बरं, संसार म्हटलं की ते उंटाचं जसं एकही अवयव सरळ नाही तसा संसार आहे. दुसऱ्या ठिकाणी उपमा दिलेली संसार म्हणजे काय तर संधिवाताचं दुखणं म्हणजे संसार आहे. तिसऱ्या ठिकाणी उपमा दिली केळीचे पान शिवायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसानं शिवून होईल तसा संसार आहे. आणि म्हणून संसार या वस्तूला शास्त्रामध्ये मुळातच मान्यता नाही, कारण तो नाही आहे, फक्त भासतो एवढाच भाग आहे. काय म्हणलं बारकाईनं चिंतन आहे, तो फक्त भासतो पण प्रत्यक्षात नाही. जर वस्तू कोणती असेल तर एकमेवा द्वितीयम सत एवढीच वस्तू जगामध्ये आहे. बाकी संसार ही वस्तू नाही, आपल्याला ती फक्त भासते. फलकट तो संसार येथ सार भगवंत असा भाग आहे. म्हणून तुकोबारायांना पहिली शास्त्र प्रचिती आली, संसार नाही आहे, ते सगळं ब्रह्म आहे. त्यानंतर गुरुप्रचिती आली, त्यांनी स्वतः देवानं त्यांच्या मस्तकावर हात ठेवला. आणि आत्मप्रचिती आली की मी इतके दिवस झालं संसार करतोय पण त्याच्यामध्ये कधी पूर्णत्व नाही, आपण अपूर्ण आहे. याचं एकमेव कारण या पोटा कारणे गा झालो पांगिला जना. या पोटाकरता पांगळं व्हावं लागलं, जिथं जाईल तिथं हात पसरावा लागला. हे हात पसरणं कधी संपत नाही. तुकोबारायांना या गोष्टीचं आश्चर्य वाटलं. याचं कारण असं, सोनं जे ते मुळात शुद्ध असतं, पण त्या सोन्यामध्ये जर हिनकस मिळवलं तर त्या सोन्याची शुद्धता कमी बनली होते आणि मग त्यावेळेला माणसाला त्याची किंमत कमी द्यावी लागते. तसं देव मुळातच कसा ज्ञान, सत्य, मुक्त, शुद्ध, बुद्ध, युक्त, कारणरहित, निरंजन नामदेवरायांनी वर्णन केलं असा परमात्मा आहे. पण तो परमात्मा जर मायेनं वेटाळला गेला तर त्याच्या ठिकाणी अज्ञान रूढीला येतं. आणि अज्ञान रूढीला आल्यानंतर पहिला प्रश्न निर्माण होतो, को अहम, म्हणजे मी कोण आहे. अज्ञान जेव्हा निर्माण होतं तेव्हा पहिला प्रश्न मी कोण आहे. आता मी कोण हे सांख्यांना कळलं नाही, योग्यांना कळलं नाही, नैयायिकांना कळलं नाही, मीमांसकांना कळलं नाही. मी कोण हे फक्त संतांना कळालं. याचं कारण असं की जीव मुळातच भ्रांत आहे. भ्रांत या शब्दाचा अर्थ ज्याला स्वतःची समजूत पटलेली नाही त्याला म्हटलं जातं भ्रांत. कारण का संत कुणाला कळत नाही, भ्रांताला कळत नाही, विप्रलब्ध्वाला कळत नाही आणि शब्दज्ञानाला कळत नाही. तिघांना जसे संत कळत नाही तसं तिघांना देवसुद्धा कळत नाही. भ्रांत. बरोबर मामासाहेब दांडेकर एका शाळेवर व्यासपीठावर म्हणजे शाळेवर इन्स्पेक्शन करता आले, म्हणजे व्याख्याना करता. आणि व्याख्यान करताना मामा बोलून गेले, मुलांनो युद्ध हे पांडवांच्या 5वीलाच पुजलं होतं. 5वीला पुजणं हा वाक्प्रचार आहे. पांडवांच्या नशिबात जन्माला आल्यापासून युद्ध होतं हा त्याचा अर्थ. पण गुरुजींना त्या वाक्प्रचाराचा अर्थ कळला नाही. आभार प्रदर्शनाला जेव्हा गुरुजी उभे राहिले तेव्हा मुलांना सांगितलं, मुलांनो आता आपल्याला सरांनी सांगितलं युद्ध पांडवांच्या 5वीलाच पुजलं होतं, पण आपलं दुर्दैव असं आपल्याकडं 4थीपर्यंत शाळा आहे. लक्षात. म्हणजे गुरुजींना सुद्धा वाटलं युद्ध 5वीला असतं. विठाला 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 विठाला. आणि म्हणून मी कोण हे सहजासहजी कळत नाही. होवय करता असे विद्यते
हीच भाषा आमच्या ज्ञानोबरायांची आहे. मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा, ज्ञानेश्वर निवृत्तीचा, ज्ञानेश्वर निवृत्ती. कोण करावा विचार, कोण ऐसा करावा विचार, करावा विचार, कोण ऐसा करावा विचार. ज्ञानेश्वर निवृत्तीचा, ज्ञानेश्वर निवृत्तीचा, ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण ऐसा करावा विचार. मी कोण आहे हे चांगल्या चांगल्यांना कळलं नाही आणि म्हणून हे फक्त संतांना कळालं. कसं? रामेश्वर भट्टांचं पुराण चालायचं, सगळी लोक पुराण ऐकायला यायचे. तुकोबरायसुद्धा येऊन बसायचे आपल्या भिंतीला टेकून. पुराण संपलं की लोक खरी जाताना रामेश्वर भट्टांच्या पाया पडण्याऐवजी तुकोबरायांच्या पाया पडायचे आणि घरी जायचे. रामेश्वर भट्टाला राग आला. मी नेहमी सांगत असतो, आम्ही आत्तापर्यंत सांगत आलो, रामेश्वर भट्टांनी तुकोबरायांचा छळ केला. छळ केला नाही. रामेश्वर भट्टांनी तुकोबरायांची परीक्षा घेतली. बुद्धी ही नेहमी परीक्षा घेत असते आणि भक्ती ही नेहमी परीक्षा देत असते. काय म्हटलं ऐका, रामेश्वर भट्टांनी तुकोबरायांची परीक्षा घेतली आणि मग स्वतः सर्टिफिकेट दिलं. भक्ती ज्ञान वैराग्य आगळा ऐसा नाही डोळा देखिला. छळ केला असता तर एवढा मोठेपणा तुकोबरायांना दिला नसता त्यांनी. लक्षात घ्या. याचं कारण आहे, माणसाला भूत लागलं आणि त्यानं जर उतारा टाकला तर ते भूत सोडून देतं त्याला. माणसाची अवलाद अशी आहे की पिढ्यानपिढ्या बर्बाद होतात पण सोडित नाही. विठाला 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 विठाला. आज सोप्या भाषेत तो अवघडात जायचं नाही. सोप्या भाषेमध्ये मला समाधान आहे. 36वं वर्ष चालू आहे. सप्ताह सुरू करायला फार सोपा असतो. आम्ही सुरुवातीला सप्ताह सुरू करताना आमचे दौडकर होते. सुरू करायला काय वाटलं नाही, पण ह्या मंडळानं चालू ठेवला सतत हे विशेष वाटतं मला. सुरू करायला कोणी पण उराळले की हां असं झालं पाहिजे, तेच झालं पाहिजे, पण पुढची सगळी जबाबदारी या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतली, मंडळानं घेतली आणि आत्तापर्यंत 36वं वर्ष म्हणजे साधी गोष्ट नाही. एवढे वर्ष सातत्यानं चालू आहे. म्हणून मुद्दा आपला एवढाच सांगायचा आहे की रामेश्वर भट्टांचं पुराण चालायचं. सगळी लोक यायची, तुकोबराय यायचे, लोक तुकोबरायांच्या पाया पडायचे. रामेश्वर भट्टाला राग आला. पुराण सांगणारा मी आणि पाया त्यांच्या पडतायत म्हणजे काय? सगळी लोक घरी निघून गेले. तुकोबराय आपल्या भिंतीला टेकून बसलेले. रामेश्वर भट्ट उतरले व्यासपीठाहून, जवळ गेले महाराजांच्या. तुकोबरायांना विचारलं, महाराज सगळी लोक तुमच्या पाया पडतात आणि घरी जातात, तुमचा जय जयकार करतात, म्हणजे तुकाराम महाराज की जय, असे तुम्ही आहात तरी कोण? कोण आहात असं जेव्हा रामेश्वर भट्टांनी तुकोबरायांना विचारलं, तुकोबरायांनी एका शब्दात उत्तर दिलं, पुसाने ते पुसा, मी वासुदेव तत्वता. मी तो वासुदेव तत्वता, मी तो वासुदेव तत्वता. फळो येईल विचारिता, फळो येईल विचारिता. आहे ठाऊक भाग्य संता, नाही तुझा निकमाग जागा. आहे ठाऊक वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता. आहे ठाऊक भाग्य संता, नाही तुझा अनिक मागता गा. वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता. आहे ठाऊक भाग्य संता, नाही तुझा अनिक मागता मी वासुदेव तत्वता, मी देव आहे हे फक्त संतांना कळालं की मी कोण आहे. पण आपलं तसं नाही. आपलं पहिलं को अहम, त्याचा पुढचा भाग आहे देहो अहम, मी देह आहे. आणि मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊन या पाठी थापटती. देहाला मी म्हणून चालत नाही. याच्याकरता नाथबाबा सांगतायत, या संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये दोघंच आहेत,
सहज मंडपी दोघेची दोघे. ह्या चराचर सृष्टीमध्ये दोघंच आहेत, चर आणि अचर. चर याचा अर्थ चैतन्य, अचर याचा अर्थ जड. जड कोण आहे तर देह जड आहे. चर कोण आहे म्हणजे चैतन्यरूप कोण आहे तर आत्मा आहे. हे दोघंच या ठिकाणी आहे. देह आणि आत्मा या चराचर सृष्टीमध्ये आहे. पण हा जो संसार आपण म्हणतो हा नेमका भासतो कुणावर? देहावर भासतो का? तर जड असल्यामुळं त्याच्यावर भासणं शक्य नाही. बरं म्हणजे चरावर म्हणजे चैतन्यावर भासतो का? तर मुळात ते प्रकाशरूप आहे, त्याच्यावर भासणं शक्य नाही. प्रकाशरूप म्हणजे आपण कालेच्या कीर्तनामध्ये ऐकत असाल की सगळ्या गोपी यशोदेला गाऱ्हाणं सांगायला लागल्या, हा कान्हैया रात्री येतो, चोरी करतो, दही दूध तूप लोणी खातो. तिनं सांगितलं ते सगळे ना अंधारामध्ये ठेवा. अंधारात ठेवलं म्हणजे त्याला दिसणार नाही आणि तो चोरी करणार नाही. गोपींनी सांगितलं, मैया तुला काय वाटलं आम्हाला काही कळत नाही का? अगं तुझ्या अगोदर हा प्रयोग आम्ही करून पाहिला. दही दुधाची मडकी आम्ही अंधारामध्ये ठेवायचं, पण हा घरात आला स्वांग प्रदीप्तम, त्याच्या शरीराचा उजेड पडायचा आणि त्यामुळं त्याला सगळं दिसायचं. त्याला चोरी करणं सोपं जायचं. यशोदा म्हटली कशावरून? तिनं सांगितलं याचं एकच कारण, कंठी धरिला कृष्ण मने कंठी धरिला कृष्ण, कंठी धरिला कृष्ण, कंठी धरिला कृष्ण मने. अवघा जनी प्रकाश, 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 अवघा जनी प्रकाश. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. त्याच्या शरीराचा प्रकाश नव्हे, त्याच्यामुळं सगळं प्रकाशित आहे. उपनिषद सांगतंय तमेव भांतमानुभाती तस्य भाषा सर्वमिदं विभाती असं आहे. म्हणून तो मुळात स्वयंप्रकाश रूप आहे, त्याच्यावर संसार भासणं शक्य नाही. दुसरी गोष्ट, एका माणसानं सूर्याला सांगितलं, सूर्याला बाबा रे तुझ्या राज्यामध्ये अंधार असावा हे काही बरं दिसत नाही, कारण आता या लाईटी घालवल्या तर अंधारच आहे सगळीकडं. मग सूर्य असतानाही अंधार, तुझ्या राज्यामध्ये अंधार असावं हे काय बरं दिसत नाही. सूर्याला काय माहिती अंधार काय भानगडी? त्यानं विचारलं अंधार म्हणजे काय? तो म्हणला अंधार माहीत नाही. अरे ते रात्री असतं ते. म्हणलं रात्री काय असतं? अरे म्हणलं सगळीकडं काळं काळं असतं, काही दिसत नाही ते. काळं काळं म्हणजे काय? हा म्हणला तू एवढा बावळट असशील असं वाटलं नव्हतं. तुला ढवळा बाजारही कळत नाही आणि काळा बाजारही कळत नाही. तुला अंधार म्हणजे काय पाहायचं आहे का? चाल खंडाळ्याच्या बोगद्यात सूर्याला. मग सूर्याच्या कानाला धरलं आणि खंडाळ्याच्या बोगद्यात घेऊन आला. बघ म्हणला आहे का नाही अंधार? सूर्य बोगद्यात डोकून पाहायला लागला. म्हणला कुठे अंधार? आता सूर्य जर डोकून पाहायला लागला तर अंधार राहील का? तसं आत्मा हा स्वयं प्रकाशित असल्यामुळं त्याच्यावर संसार भासणं शक्य नाही. मग देहावर भासत नाही, आत्म्यावर भासत नाही, तर हा संसार भासतो कशावर? लक्षात घ्या. बरं मुळात साधी गोष्ट सांगतो म्हणजे कळेल. हवा सुटलेली आहे, त्या हवेमध्ये काही लाट नाही आणि नदी वाहते त्या पाण्यामध्ये लाट नाही. ही लाट आली कुठून? तर ही हवा आणि पाणी यांचा संयोग झाला म्हणजे नसलेली तिसरी लाट तयार होते. तसं देह आत्मा यांचा संयोग झाला की हा संसार निर्माण होतो. फार सोप्या पद्धतीने सांगितलं. कारण पाण्यात लाट नाही, हवेत लाट नाही, पण दोन्ही एकत्र आले तर लाट तयार होते. तसं या ठिकाणी आता मुद्दा असा आहे की यांचा संयोग होण्याकरता दोन्ही सजाती असावे लागतात ना. आत्मा हा पारमार्थिक आहे, देह हा व्यावहारिक आहे. मग व्यावहारिक आणि पारमार्थिक या दोघांचा संयोग होईल कसा? समजती ना भाषा? आत्मा पारमार्थिक आहे. समजा एखाद्या माणसाला झोपेमध्ये 1 कोटीची लॉटरी लागली आणि 1 कोटीची लॉटरी लागल्यानंतर सकाळी उठला वगैरे
तेवढ्यात एक जण गेला म्हणला अहो सप्ताह करायचा आहे जरा तेवढी 1 लाखाची आपल्याला वर्गणी द्या. यानं लगेच खिशात हात घातला, घ्या 1 लाख. कसं शक्य आहे? कारण याला स्वप्न पडलं आहे, त्या स्वप्नात 1 कोटी मिळाली आहेत, ते व्यवहारात नाही ना शक्य. तसं देह हा व्यवहारातला आहे, आत्मा हा परमार्थातला आहे. मग या दोघांच्या सत्ता वेगळ्या असताना दोघं एकत्र येतील कसे? आता याच्यावर बरंचसं 6 शास्त्र आहेत. त्यातलं एक वैशेषिक शास्त्र आहे. त्या वैशेषिक शास्त्राचा करता एक कनाद. परवा मी एका ठिकाणी कीर्तनामध्ये बोलताना अधिकारी कोण असतो, कोणी उपदेश करावा, प्रत्येकाचं सूत्र सांगितले. पाणिनी कोण होऊन गेला, पतंजली कोण होता, पतंजली हा पाणिनीचा शिष्य कसा वगैरे, गौतम न्यायशास्त्राचा करता कसा. आता एवढा अवघड काय लोकांना ऐकायची सवय नसते. पण मला असं वाटलं की ऐकू न ऐकू झोपले तरी निदान कानावतं जाईन, नाही झोपले तरी कानावतं जाईन. कोण पाणिनी कोण वगैरे याच्याकरता का न्यायशास्त्राचा या वैशेषिक शास्त्राचा करता कनाद. त्यानं 4 भाग सांगितले. संबंध येतो कसा? पहिला आहे संयोग संबंध. 2 सावयव एकत्र येऊ शकतात. सावयव याचा अर्थ झाड आहे, झाडाला मुळे, झाडाला खोडे, झाडाला फांद्या आहेत, झाडाला पानं आहेत, ही झाडाची अवयव आहेत. त्या झाडावर बसण्याकरता येईल तो पक्षी आहे, कारण त्याला पाय आहे, त्याला चोच आहे, त्याला डोळे आहेत, यालाही अवयव आहे, यालाही अवयव आहे. त्यामुळे त्यांचा संबंध संयोग येऊ शकतो. पण इथं देह आणि आत्मा यांचा संयोग होऊ शकत नाही, कारण आत्म्याला कुठला अवयवच नाही ना, आहे की नाही? देहाला अवयव आहे, दिली इंद्रिय हातपाय कान डोळा मुख बोलाया वचन, त्याला अवयव आहेत देहाला. पण आत्म्याला जेथे नाही काही नामरूप गुण बोलती निर्गुण तया लागी, त्याला काहीच नाही. यांचा संबंध येईल कसा? कसा भाग नीट आहे का? म्हणून भाग असा आहे, पहिलं संयोग संबंध आहे, दुसरा समवायी संबंध आहे, तिसरा तादात्म्य संबंध आहे, चौथा भेदाभेद संबंध आहे. 4 संबंध वैशेषिकानं म्हणजे कनादानं वैशेषिका शास्त्रामध्ये सांगितले. आता भेदाभेद यांचा संबंध येईल कसा? भेद असेल तर अभेद कसा, ना अभेद असेल तर भेद कसा? एक सुंदर चिंतन सांगतो. भगवान शंकर पार्वती आईसाहेबांना कथा सांगत असताना सरच ते बोलून गेले की नारदानं विष्णूला शाप दिला. रामायण पहा म्हणजे तुम्हाला कळेल कधी दिला, काय दिला वगैरे सगळं. त्यावेळेला पार्वती आईसाहेबांना आश्चर्य वाटलं. म्हणजे नारद तर विद्वान आहेत, ज्ञानी आहेत, आणि त्यांनी विष्णूला शाप द्यावा, हे कसं शक्य आहे? भगवान शंकर म्हणतायत देवी, या जगात कुणी ज्ञानी नाही, कुणी अज्ञानी नाही. काय सांगितलं आहे का? या जगात कुणी ज्ञानी नाही, कुणी अज्ञानी नाही. पार्वती आई साहेब म्हणतायत कसं शक्य आहे? ज्ञानी नसेल तर अज्ञानी असतील, आणि अज्ञानी नसतील तर ज्ञानी असतील. म्हणजे हे अशा पद्धतीनं कसं? भगवान शंकर सांगतायत ज्ञानी कधी अज्ञानी होईल हे सांगता येत नाही. बरं काय नाही का? ज्ञानी कधी अज्ञानी बनेल हे सांगता येत नाही. उदाहरणार्थ 60,000 वर्ष तपश्चर्या केलेला विश्वामित्र कधी मेनकेच्या पाठीमागं धावायला लागेल हे सांगता येत नाही. आणि अज्ञानी कधी ज्ञानी बनेल म्हणजे निव्वळ पोळ्या झोडणारा गावबा कधी अर्ध रामायण पूर्ण करील हे सांगता येत नाही. विठाला 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 विठाला. आणि म्हणून एवढे संबंध आपण पाहिले. देहाचा आत्म्याचा जर संबंध झाला तर शरीर भासतं आपल्याला, म्हणजे संसार भासतो. तसं पाहिलं तर तो मुळात नाहीच आहे. कशावरून? ज्ञानोबरायांनी किंवा सगळ्या संतांनी एकच सांगितलेलं आहे बाबांनो, वाया येर झार हरी वाया येर झार हरी वाया येर झार हरी लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरी विना वाया येर झार हरी विना लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरी विना वाया येर झार हरी
लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरधार हरवीना. लटिका आहे, खोटा आहे, आणि म्हणून त्या संसाराचं हे चिंतन सांगेल. पावसाळ्याचे दिवस सगळी लोक शेतकरी पेरणीच्या मागं लागलेत. एक शेतकरी आपल्या कपड्याला हात लावून बसलाय की आपल्याजवळ बी नाही तर पेरायचं कुठून. मग बायकोच्या लक्षात आलं सगळे पेरतायत आणि हे मात्र बसून राहिले. विचारलं का झालं काय. त्याने सांगितलं अगं आपल्याकडं बीच नाही तर पेरायचं कुठून. ती म्हणली काळजी करू नका, मी शेतकऱ्याची पोरगी आहे, मला माहिती होतं पुढं आपल्याला बी लागणार आहे, म्हणून मी अगोदरच सगळं साठवून ठेवलं आहे, तुम्ही फक्त तयारीला लागा. काय सांगितलं आहे, अगोदरच मला माहिती होतं. काही काही लोकांमध्ये पहा तुम्ही, उन्हाळ्यामध्ये आपल्याला हापूसचे आंबे खायचे आहेत म्हणून वर्षभर जमा करून ठेवणार आणि उन्हाळ्यात पोटभर खाणार. लक्षात आलं का. आपण तसे नाहीत. आपण जेवढा आंबे बाजारात येतील तेव्हा व्याजानं काढणार. त्यांच्यात आणि आपल्यात फरक आहे, नावं नाही सांगत मी. विठाला 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 विठाला. या लोकांचं सूत्र महाराज एवढं असतं ना, पोरग जन्माला आलं की कोणत्या खुर्चीवर बसवायचं हे त्यावेळेला ठरतं. जन्माला आल्याबरोबर त्याला कोणत्या खुर्चीवर बसवायचं आहे हे त्यावेळेला ठरलेलं असतं. हे नियोजनबद्ध असतं त्यांचं. असो, तो आपला मुद्दा एकच चालला आहे. त्यानं सांगितलं अगं आपल्याकडं बी आहे, तू आत्ता सांगतेस, एवढ्या दिवसामध्ये तू कशात झाकून ठेवला असेल, रांजणात म्हणा किंवा डब्यात म्हणा, वरून लिंपण लावलं असेल, आतमध्ये त्याला जाळी झाली असेल सगळी, त्या बियाला कीड लागली असेल, असं बी पेरून काही फायदा आहे का. ती म्हणली खरं सांगू का, मी चांगली शेतकरीने, मला माहिती होतं की असं झाकून बी ठेवलं म्हणजे त्याला कीड लागेल किंवा जाळी होईल, म्हणून भरून ठेवताना चांगलं भाजून ठेवलेलं आहे. कशी कीड लागन आता, नाही का. आता हे भाजून ठेवलेलं बी कोणत्या खडकावर पेरलं म्हणजे उगवेल. लक्षात. तसा हा संसार आहे. संसाराचं चिंतन सांगतो तुमच्यापुढं. तसा हा संसार आहे. हा मुळातच नसताना भासतो, म्हणून वाया लटिका व्यवहार सर्व हा संसार. बरं, त्यावेळेला संसाराला अनेक गोष्टींना संसार ही व्याख्या आहे. पुनरपी जननम पुनरपी जननम पुनरपी मरणी जठरे शयनम इह संसार आहे, त्याला संसार म्हटलेलं आहे. काही ठिकाणं अहंकाराला संसार म्हटले. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, कीर अहंकाराची गोडी. अहंकाराला संसार म्हटले. अहंकार हा अज्ञानाला त्रास देत नाही. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचे. तो सज्ञानाला, ज्ञानी माणसाला तो अहंकार त्रास देणारा आहे. अशा प्रकारचा असणारा जो संसार आहे हा कधी देहावर आहे, कधी अहंकारावर आहे. मग देहावर जर आहे तर हे देह तीन प्रकारचा आहे. एक स्थूल देह, दुसरा सूक्ष्म देह आणि तिसरा कारण देह. तीन प्रकारचा देह आहे. जगामध्ये काही गोष्टी एकाच कारणामुळं अपवित्र बनल्या जातात, परंतु हे जे शरीर आहे हे अनेक कारणामुळं अपवित्र बनलं जातं. लक्षात घ्या, अनेक कारणं. पहिलं आहे स्थानात, दुसरं आहे बीजात, तिसरं आहे अपष्टंभात, चौथं आहे स्पंदनात आणि पाचवा आहे निधनात. 5 गोष्टींमुळं हा देह अपवित्र बनला जातो. पहिलं बीजात म्हणजे स्थानात, ज्या ठिकाणी हा देह उत्पन्न होतो ना ते ठिकाण मुळात म्हणजे कसं आहे तर मलमूत्राचा बांधा असं असणार. नवमास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्मजाळ तुझी मान अडकली. बरं, त्याच्याही पेक्षा विष्टालेप चहूकडे, नाकी तोंडी कृमी किडे, म्हणजे मुळात हे अपवित्र आहे स्थान, म्हणून तशा प्रकारचा हा देह अपवित्र आहे. दुसरं बीजात, बोराचं बी लावलं तर बोरच येतील, हापूसचे आंबे येणार नाही. तसं कंसाचं चरित्र पहा. कंस हा राक्षस कसा जन्माला आला. कालनेमी नावाचा राक्षस, त्यानं उग्रसेनाचं रूप धारण केलं आणि पवनरेखा बागेमध्ये आली असताना
तिला सांगितलं की तुझं हे सौंदर्य पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये काम निर्माण झालं आहे, माझी इच्छा पूर्ण कर. तेवढा तिनं सांगितलं पवनरेखेनं की जरा थांब, सायंकाळची वेळ आहे, एवढी वेळ टळून जाऊ दे, मग मी तुझी इच्छा पूर्ण करील. सायंकाळच्या वेळेला लक्ष्मी प्रत्येकाच्या घरी जात असते, म्हणून माणसानं आपल्या घराचे दरवाजे संध्याकाळी उघडे ठेवावेत. जुनी माणसं वेडी असल्यामुळं म्हणायचे संध्याकाळची वेळ झाली, लक्ष्मीचा टायमिंग आहे, दरवाजा लावून घेऊ नका, कारण ते वेडे होते. काय संध्याकाळच्या वेळेला भगवान शंकर भूत प्रेत पिशाच्यासह सगळ्या जगाचं निरीक्षण करण्याकरता फिरत असतात संध्याकाळच्या वेळेला. अशा वेळेला आपल्या घरात जर 6 महिन्याच्या आतलं पोरगं असेल तर त्याला आपण दरवाजाच्या बाहेर आणत नाही. दरवाजामध्ये राखेची आडवी रांगोळी काढली जाते आणि जर एखाद्याला भूत लागलं तर उतारासुद्धा संध्याकाळीच टाकला जातो. आलं लक्षात? म्हणजे सगळं पटवून दिलं म्हणजे बरं पडतं. तेव्हा एवढी वेळ टळू द्यावं. पण कामातुरा नामनं भयम न लज्जा, त्यानं बळजबरीनं आपली इच्छा पूर्ण केली आणि आपलं उग्र म्हणजे कालनेमीचं रूप धारण केलं राक्षसाचं. पवनरेखेच्या लक्षात आलं की आपला एका राक्षसाशी संबंध आला आहे. ती शाप द्यायला तयार झाली असताना त्यानं सांगितलं थांब, मला विष्णूचा बदला घ्यायचा होता म्हणून मी हे कृत्य केलं. माझ्या बीजापासून तुझ्या पोटी जो जन्माला येईल तो कंस या नावानं प्रसिद्ध होईल. म्हणून कंसाचा हे जन्मकथन आहे. कंसाला 2 बायका, आस्ती आणि प्राप्ती. आस्ती म्हणजे बापजाद्याची स्थावर मालमत्ता म्हणजे आस्ती, आणि प्राप्ती म्हणजे मिळवीत राहणं. याच्यात जो अडकला त्याला म्हणायचं कंस. विठाला 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 तेव्हा अशा पद्धतीनं बीजात जसं बी तसं फळ. त्यानंतर अपष्टंबात आपलं हे जे शरीर तब्येतीनं दिसतंय हे सप्त धातूंमुळं त्वचा, मांस, हाडं, रक्त, रेत हे ज्या गोष्टी आहेत हे 7 धातू आहेत. त्या धातूंमुळं हे शरीर आपल्याला सृष्टपुष्ट दिसतं. हे धातूसुद्धा अपवित्र आहेत. त्यानंतर स्पंदनात आपल्याला 9 छिद्र आहेत, संपूर्ण कान, डोळे वगैरे 9 छिद्र. ही 9 छिद्र नेहमी वाहत असतात म्हणून त्याला अपवित्रता आहे. नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड. आणि 5वं निधनात मनुष्य मेला म्हणजे सुतक पाळलं जातं, तेथं अपवित्रता आहे. या 5 कारणामुळं आपला हा देह अपवित्र बनला जातो. जन्माला येताना सुद्धा मुलगा झाला, जोपर्यंत त्याचा नाळ आपण कापत नाही तोपर्यंत सुतक म्हणजे विटाळ सुरू होत नाही. नाळ कापल्यानंतर 1.25 महिना विटाळ पाळावा लागतो. भागवतामध्ये परीक्षितीचं जन्माख्यान पहा. यावन्न छिद्दते नालम तावन नापनोती सुतकम छिन्ने नालम तत पश्चात सुतकम तू विधीयते. नाळ कापल्यानंतर सुतक म्हणजे विटाळ सुरू होतो. म्हणजे असा हा देह 5 कारणामुळं अपवित्र आहे. जन्माला आल्याबरोबर अशौच पाळावं लागतं 1.25 महिना. असा अपवित्र असणारा देह तो स्थूल देह आहे. दुसरा आहे सूक्ष्म देह. हा विकारांमुळं काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार, आशा, वासना, तृष्णा, कामना या विकारांमुळं सूक्ष्म देह अपवित्र बनला जातो. आणि कारण देहाची अपवित्रता ही अज्ञानामुळं आहे. अज्ञान सगळ्यांच्या ठिकाणी आहे. लहान मुलांना त्यांचे आईवडील म्हणत असतात, बाळ्या तुला कळत नाही तिथं जाऊ नको, म्हणजे त्याला कळत नाही. मोठं झाल्यानंतर रोज घरी ऐकायला मिळतं, एवढं कसं कळत नाही तुम्हाला, म्हणजे त्याला काही कळत नाही. आणि म्हातारपणामध्ये पोरं म्हणत असतात, बाबा कळत नाही तर मिटिंगला जातो कशाला. काही न कळण्यात उभं आयुष्य जातं तरी कळत नाही. लक्षात? कारण देह हे 3ही देह अपवित्र आहेत. या देहाला पवित्र करण्याकरता एकच साधन, जर रोज स्नान केलं तर तो देह पवित्र स्वच्छ होतो. त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली तर तो शुद्ध होतो.
आणि जर नामस्मरण केलं तर हा देह पवित्र होईल. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जोवदे अच्युत सर्व काळ जोवदे अच्युत सर्व काळ जोवदे अच्युत सर्व काळ जोवदे अच्युत सर्व काळ पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जोवदे अच्युत सर्व काळ जोवदे अच्युत सर्व काळ पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जोवदे अच्युत सर्व काळ जोवदे अच्युत सर्व अशा पद्धतीनं स्थूल देह अपवित्र आहे. कशा करता? वात, पित्त, कफ वगैरे जे काय आहेत ह्या व्याधी याच्यामुळं माणसाला दुःख भोगावं लागतं. सूक्ष्म देह जो आहे तो विकारांमुळं म्हणजे कामाचे निघाये ब्रह्मा कन्येशी धरू आहे. काम क्रोध, क्रोध हा कामाचा धाकटा भावी आहे. एक वेळ काम जातो पण क्रोध जात नाही. लक्षात घ्या, काम जाईल पण क्रोध जात नाही. साध्या साध्या गोष्टी पहा. एखादा मनुष्य रोज हरिपाठाला येतो, चुकून त्याचं नाव हँडबिलला छापलं नाही, अख्खा सप्ताह बंद करतो. आहे की नाही? अख्खा सप्ताह बंद करतो. यांच्या मनाने चाललंय, आपल्याला तर विचारित नाही. आपण तर रोज हरिपाठाला येतो, तुम्हाला पटतं का हो, तुम्हाला पटतं का हो, सगळ्यांना गुंडाळून सप्ताह कसा बंद होईल याचं पाहणार. असं आहे. क्रोध आवरता येत. वारीच्या रस्त्याला पाहना, जर कधी चुकून चहावाला मधून आडवा जाऊ द्या, दिंडी चालली असताना मधून आडवा जाऊ द्या, लगेच पताका उलट्या. बरं, एवढं त्याला मारायचं आणि परत अभंग म्हणायचा, अनंत रूपे अनंत विषय. त्याच्यामुळे तर आमच्या वाऱ्यावर चालल्यात महाराज. असं मुद्दा सांगत होतो. हे विकार आहेत. लोभ हा सगळ्या पापांचा बाप आहे. आतापर्यंत आपण अनेक वेळेला कथा ऐकल्या. सगळ्या पापांचा बाप म्हणजे लोभ. किती लोभ असावा? अर्ध्या तिकिटी करता 56 वर्षाची माणसं 65 वर्षाची झाली. लोभ आहे. असं आहे. आणि म्हणून हे सगळे विकार, मत्सर वगैरे, हे सगळे जे विकार आहेत यानं सूक्ष्म शरीर अपवित्र बनलं. कारण शरीराची अपवित्रता अज्ञानामुळं. रोज स्नान केलं की हा देह स्वच्छ होतो. कारण का नियम सांगितला, 100 कामं बाजूला टाका पण पहिलं जेवण करा, 1000 कामं बाजूला टाका पण स्नान करा, 1,00,000 कामं बाजूला टाका पण दान करा, आणि कोटी कामं बाजूला टाका पण हरीचं स्मरण करा. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत, लक्षम विहाय दातव्यम कोटी त्यक्त्वा हरिम स्मरेत. कोटी कामं बाजूला टाका, 100 कामं बाजूला टाकून जेवण, 1000 कामं बाजूला टाकून स्नान सांगितलेलं आहे. म्हणून आपल्यामध्ये महत्त्वाचं आहे ते म्हणजे स्नान. आता हे कसं आहे, अडाणी माणसांकरता त्याला रोज स्नान करावं लागतं, कारण रोज देवपूजा करावी लागते. शिकलेले वगैरे असेल तर मग रविवार ते रविवार चालतं त्यांचं. रविवार ते रविवार, काय सुट्टीचा दिवस असतो ना, त्यावेळेला असतं त्यांचं. स्नानानं स्वच्छता आहे. तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली ना मग शुद्धता आहे देहाची. आणि जर भगवंताचं नामस्मरण केलं ना, पवित्रची होय देह त्याचा, होय त्यांचा पवित्र होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. त्याचा देह पवित्र बनला जातो. आणि म्हणून तुकोबाराय या ठिकाणी सांगतात, जरी संसारामध्ये अनेक व्यसनं असली ना
तरी सुद्धा आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून पवित्र झालो, शुद्ध झालो अभंगाच्या पहिल्या चरणात. संसाराचे योगी संसाराच्या योगी संसाराच्या अंगी अवघीचा व्यसन, संसाराच्या अंगी अवघीचा व्यसन. आम्ही या चिंतने शुद्ध झालो, शुद्ध झालो. आम्हाला भाले त्रिभुवनी, आता हे सोहळे झाले त्रिभुवनी. संसाराच्या अंगी अवघीचा व्यसन, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, संसाराच्या शुद्ध झालो, शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन. संसाराच्या अंगी अवघीचा व्यसन, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध अंगी अवघीच व्यसने. व्यसन याचा अर्थ आहे दुःख. स्थूल देहाचं असणारं दुःख, म्हणजे कफ वित्त वगैरे जे आहे हे पित्त म्हणजे हे दुःख आहे. त्यानंतर सूक्ष्म शरीराकरता काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे दुखणंच आहे. या सगळ्यांचा विचार केल्यानंतर आम्ही एकच साधन केलं, ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण. कृतयुगामध्ये भगवान विष्णूचं ध्यान करणं, त्रेतायुगामध्ये यज्ञयाग करणं, द्वापारयुगामध्ये परिचर्या आणि कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण करणं. कृतेय ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखई, द्वापारे परिचर्यायाम कलौत हरिकीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. या युगामध्ये भगवंताचं नामस्मरण करणं सगळ्यात सोपं. बरं, ते कसंही करा, त्याचं फळ ठरलेलं आहे. कारण का साधू संत सांगतात तुम्ही मोठ्यानं म्हणा, नाहीतर लहाना कमी आवाजात म्हणा, त्याचं फळ ठरलेलं आहे. कुठंही म्हणा, कसंही म्हणा. मला एका ठिकाणी कार्यक्रम 42 दिवसाचा सप्ताह होता. कार्यक्रमाला निघाल्यानंतर ते म्हणले, मग बाकीच्या बुवांनी सांगितलं त्यांना सांगा उभं राहून कीर्तन करा, अर्धा तास करा पण उभं राहून. मी म्हणलं माझी शरीर तर साथ करीत नाही, त्यामुळं मला उभं राहता येत नाही. मी हाऊस म्हणून करीत नाही किंवा आवड म्हणून खाली बसून करत नाही, तब्येत साथ करीत नाही म्हणून मी बसून कीर्तन करतो. तुम्हाला जमत नसेल तर मी परत जातो. ते म्हणले झोपून करा पण तुम्हीच करा. मी सरळ सांगितलं मी परत जातो म्हणलं. कारण बऱ्याच लोकांचा आग्रह असा आहे महाराज, त्यांना असं वाटतं बसून कीर्तन केलं म्हणजे भूतांचं सांगतो. हां, त्यांची समजूत आहे, बसून केलं म्हणजे भूताचं सांगतो असं आहे. दादा आपला विषय नाही तो, आणि आपण लक्षही घालीत नाही. आपण आपल्या मस्तीमध्ये असावं. आपला विषय चालला आहे तो आपण त्याच पद्धतीनं लोकांकरता खाली येऊन सांगायची गरज नाही. असं आहे, खाली येऊन आपली सासू जावयाच्या गोष्टी सांगायच्या, असं खाली यायचं नाही. हळूहळू माणूस बनत चालतो ना. असं मी मागंही सांगितलं, दुधापेक्षा दह्याला किंमत जास्त, दह्यापेक्षा लोण्याला किंमत जास्त, आणि लोण्याचं कधी जर तूप झालं तर 700 रुपये किलोला आहे. असं वाढत जावं, खाली यायचं नाही कोणाकडं. आज ज्याला कमवायचं त्यांचा भाग वेगळा.
तो कितीही खाली आला तर त्याचा भाग आहे. आपल्याला आपल्या पद्धतीनं आपल्याला समाधाना करता मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो महाराज, मी हे कीर्तनं प्रवचनं करतो ना माझ्या सुखाकरता करतो. तुळशीदासजींना विचारलं तर एवढी रामायण 148 आहे, कबंध रामायण चंपू रामायण वगैरे 148 रामायण आहेत. मग तुम्ही परत का लिहिलं ते म्हणजे लोकांकरता नाही, स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. मी माझ्या स्वतःच्या सुखाकरता लिहिलं आहे तसं माझं सांगणं आहे. म्हणून या युगामध्ये सगळ्यात सोपं साधन जर कोणतं असेल तर भगवंताचं कीर्तन करणं. तर कीर्तनाचं विशेष एक आहे. कीर्तन 3 प्रकार आहे. पहिलं स्वरूप कीर्तन आहे, नंतर गुणकीर्तन आहे आणि नंतर लीला कीर्तन म्हणजे नामसंकीर्तन आहे. 3 प्रकारानं. रूप वेगळं आणि स्वरूप वेगळं. व्यवहारामध्ये माणसं फक्त रूप पाहतात, स्वरूप पाहत नाही. रूप पाहून पसंत केली, घरात आणली आणि तिनं जर घर फोडलं तर मग कळतं आता पुतना आली. काय असं आहे. नुसतं रूप पाहून केली ना, स्वरूप पाहून जर केली असती तर कळलं असतं. रजनीशांचं उदाहरण आहे, मी नेहमी सांगत असतो. रजनीश त्या वेश्या सगळ्या अशा रजनीशा समोर बसल्यात. महाराज आम्ही पोटाकरता असा व्यवसाय करतो, पण देव आमच्यावर कृपा करील का हो? देव समजून घेईल का? देव कुठं आहे? देव आम्हाला भेटेल का? आम्ही देवाचं काय सेवा करायला पाहिजे, कशी भक्ती करायला पाहिजे? 2 तास त्या वेश्या रजनीशाबरोबर केवळ देवासंबंधानं बोलत होत्या. आणि तेच रजनी जेव्हा उत्तर भारतात गेले तिथं कृष्णानंद नावाचा महात्मा भगवी कपडे घातलेला तो 3 दिवस कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा याच्यावर बोलत होता. काम असा आहे, काम तसा आहे, ब्रह्मदेवाला त्रास दिला, शंकराला त्रास दिला. यांना प्रश्न पडला 2 तास देवाबद्दल बोलणाऱ्या वेश्या खऱ्या संन्यासी का 3 दिवस फक्त कामावर बोलणारा भगवा संन्यासी नक्की कोण? रूप वेगळं आणि स्वरूप वेगळं हा फरक आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतो ते. आपण फक्त रूपाचा विचार करतो. बऱ्याच गोपींनी भगवंताच्या स्वरूपाकडं पाहिलं. बरं त्यातूनही परमात्म्याचं विशेष एक आहे, तो राम अवतारामध्ये जेवढा सुंदर आहे तेवढा कृष्ण अवतारामध्ये आणि तेवढाच पांडुरंगाच्या अवतारात सुंदर आहे. म्हणून त्याच्या रूपाचं वर्णन करावं. कारण सुरुवातच आपली कोणत्याही कीर्तनाची सुरुवात रूप पाहता लोचनी यानंच आहे. आणि म्हणून नियम सांगितलेला आहे की परमात्मा सर्व आपला तसं आहे का? आपण मागच्या जन्मात कोणता होतो हे सांगता येणार नाही. म्हणजे आपण सुंदर असू याची गॅरंटी नाही. पुढच्या जन्मात आपल्याला चांगला जन्म मिळेल याची गॅरंटी काय? भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे, आता कसा वागतो त्याच्यावरून मागचा जन्म आपल्याला कळतो. आणि आता आपण जसा वागतो त्याच्यावरून आपल्याला पुढचा कोणता जन्म मिळणार हे लक्षात येतं. पाहुण्यांना आता आपण जी वागणूक देऊ त्या वागणुकीवरून परत पाहुणे घरी येतील की नाही हे कळलं पाहिजे. समजतंय ना? हां असं आहे. काही काही गोष्टी त्याच्या स्वभावाला औषध नाही म्हणतात ना, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. सिग्नल दिसतोय तरी तो सिग्नल तोडून जाण्याची ज्यांची तयारी असते आपल्या सहज लक्षात येतं. यानं आपल्या आईला सुद्धा पूर्ण दिवस भरू दिले नाही. काय म्हणलं आहे का? भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे स्वभाव येते. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून भगवान राम अवतारामध्ये सुंदर, पद्मपुराणामध्ये कथा आलेली आहे. पुरा महर्षय सर्वे दंडकारण्य वासिनहा. दंडकारण्यामध्ये सगळे ऋषी असे राहत होते, तपस साधना करत होते. त्यांना कोणीतरी सांगितलं प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले, तिथे येणार आहेत. मग त्या ऋषींना एवढा आनंद झाला, प्रभूचं दर्शन आम्हाला होईल, प्रभूचं दर्शन होईल. मग एकानं सांगितलं तुम्हाला माहिती आहे का, त्यांच्या पायाचा स्पर्श झाला तर दगडाची स्त्री झाली. म्हणजे अहिल्याचा उद्धार, दगडाची स्त्री झाली. मग यांना असं वाटलं देव आले म्हणजे त्यांना सांगायचं आहे दगडाला पाय लावा, त्याच्या स्त्रिया होतील, आपल्याला संसार करता येईल. म्हणून ज्यांना जेवढे पेलवतील तेवढे दगड. समजतंय ना? जेवढे पेलवतील तेवढे दगड. आणि जसे पेलवतील तसे दगड डोक्यावर घेतले आणि उभे राहिले भगवंताच्या दर्शनाला. अशा वेळेला भगवंताचं रूप पाहिलं आणि मनात विचार आला आम्ही स्वतः जर स्त्रिया असतो तर या सौंदर्याचा उपभोग घेता आला असता.
त्यावेळेला भगवंतानं त्यांच्या मनातलं ओळखलं. त्यांना सांगितलं या अवतारात शक्य नाही, मर्यादा पुरुषोत्तम आहे. द्वापारांते करिष्यामी भवतीना मनोरथम. द्वापार युगामध्ये तुमचं मनोरथ मी पूर्ण करील. मग उग्रतपा नावाचे ऋषी दृढव्रती होते. त्यांनी पंचदशाक्षर मंत्राचा जप केला आणि सुनंद नामक गवळ्याच्या पोटी सुनंदा नामक गवळणीच्या रूपानं जन्म घेतला. सुतपा नावाचे ऋषी त्यांनी द्वादशाक्षर मंत्राचा जप केला आणि सुभद्र नामक गवळ्याच्या पोटी सुभद्रा नामक गवळणीच्या रूपानं जन्म घेतला. हरिधामा नावाचे ऋषी क्लिबीजयुक्त 20 अक्षरी मंत्राचा जप केला आणि प्रचंड नामक गवळ्याच्या पोटी रंगवेणी नामक गवळणीच्या रूपानं जन्म घेतला. जाबाली नावाचे ऋषी एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली आणि सारंग नामक गवळ्याच्या पोटी चित्रगंधा नामक गवळणीच्या रूपानं जन्म घेतला. विठाला 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 विठाला. जे गोकुळातल्या गोपी कोण होत्या हे थोडक्यात सगळ्यांचं चरित्र सांगत बसत नाही. त्यांनी काय साधना केली तेव्हा त्या गोकुळामध्ये आलेले आहेत. म्हणजे भगवान राम अवतारामध्ये इतके सुंदर, कृष्णा अवतारामध्ये श्रीकृष्णाच्या या सौंदर्यापुढे लक्ष्मी बोलवणी झाली वेडे, मदन पोटा आले बापुडे तेथे कोणीकडे इंद्रचंद्र, आणि पांडुरंगाच्या अवतारामध्ये पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा असं आहे. बरं, परमात्म्याचं रूप जे आहे ते अलौकिक आहे आणि आपलं जे रूप आहे हे लौकिक आहे. काय म्हणलं पुन्हा ऐका. रामायणामध्ये असं वर्णन आलेलं आहे, जासू बिलोकी अलौकिक शोभा. जिला पाहिल्यानंतर जिचं अलौकिक असं सौंदर्य आहे ती म्हणजे सीता, असं प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सांगतायत जनकपुरीमध्ये. त्याच्यावर खूप चिंतन करण्यासारखं आहे, कारण लक्ष्मण धाकटा आहे, राम थोरला आहे. आजही कलियुगामध्ये कसेही वागत असले तरी थोरला धाकट्याला हे सांगत नाही. समजते का? कलियुगामध्ये कसेही वागत असले तरी थोरला धाकट्याला सांगत नाही की माझं तिच्यावर प्रेम आहे, हां ती एवढी सुंदर आहे. पण त्यावेळेला त्रेतायुग आहे, मर्यादा युग आहे, आणि त्या युगामध्ये भगवान परप्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सांगतायत जासू बिलोकी अलौकिक शोभा. याचं कारण हे जिथं सांगितलं ती नगरी विदेह नगरी आहे, हे पहिलं कारण. ज्याला सांगितलं तो वैरागी आहे आणि ज्यानं सांगितले ते साक्षात ब्रह्म आहे. या सगळा भाग आहे. आणि म्हणून परमात्म्याचं रूप अलौकिक, आपलं रूप लौकिक आहे. एक मुद्दा सांगून संपवतो. आपलं रूप लौकिक का? व्यवहारामध्ये प्रारब्धवशात एखादी व्यक्ती सुंदर असेल, नाही म्हणता येणार नाही, म्हणून तर तिला पाहण्याकरता आपण उन्हातानामध्ये 2-2 तास तिकिटी करता उभे राहतो. 12 ते 3, 3 ते 6. समजतंय ना? प्रारब्धाने एखादी व्यक्ती सुंदर असेल, तिला पाहण्याकरता उन्हातानात उभं राहतो, पण त्या व्यक्तीचं दर्शन होणं दुर्लभ आहे. झालंच तर पडद्यावर होईल, नाही तर स्टुडिओमध्ये होईल. दर्शन जरी झालं तर त्या व्यक्तीची प्राप्ती होणं दुर्लभ आहे. 1000 वेळा जरी तो पिक्चर पाहिला तरी ती नटी मिळायची नाही. समजलं ना? आणि जरी प्राप्ती झाली तरी तिच्यापासून सुख मिळणं दुर्लभ आहे. एवढ्या प्रक्रिया व्यवहारामध्ये, परमार्थामध्ये एवढ्या प्रक्रिया करायची गरज पडत नाही. रूप पाहता लोचाने, रूप पाहता लोचाने, रूप पाहता लोचाने, रूप पाहता लोचाने, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, साजनी तो हा विठ्ठल परमा, तो हा विठ्ठल परमा. सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल परमा.
लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा झाले हो साधनी सुख झाले हो साधनी साधनी तो हा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा आवडे हे रूप गुजिरे सगुण पाहता लोचन सुखावले म्हणजे पहिलं आहे स्वरूप. त्यानंतर गुणकीर्तन ऐका यशस्वी अवतारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवरी वसती जेत म्हणून तो भगवंत त्याच्या गुणांचं वर्णन करावं. आणि तिसरं नामसंकीर्तन सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. अशा प्रकारे 3 प्रकारे हे कीर्तन आहे. कीर्तन याच्यावर पाहिजे तेवढं बोलता येण्यासारखं आहे, कारण कीर्तनाचं विशेष आहे. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चिताचे जेथे नावची नाही पापाचे आयसे केले यमदमा उकळा अनिली तीर्थे ठाया उनी उठविली. असं घडल्यामुळं आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. घडलं काय नेमकं? आता सगळीकडं चांगलं दिसायला लागलं, सोवळं दिसायला लागलं. काही माणसं जगामध्ये सोवळी आहेत पण पवित्र नाहीत, काही सोवळी नाहीत आणि पवित्र नाहीत, काही पवित्र आहेत पण सोवळी नाहीत, आणि काही सोवळी आहेत आणि पवित्र आहेत. 4 प्रकाराने उदाहरण पाहायचं झालं, लंकेमध्ये असणारे राक्षस सोवळे नाहीत आणि पवित्रही नाहीत. भगवान शंकर हे पवित्र आहेत कारण कामाला जाळलं म्हणून पवित्र आहेत, पण सोवळे नाहीत, अंगाला राख फासलेली आहे. गोकुळात असणारे जे ब्राह्मण आहेत हे सोवळे आहेत कारण त्रिकाल संध्या करणारे, गायत्री पुरचरण करणारे वगैरे, पण ते कृष्णाला देव मानायला तयार नाहीत म्हणून तर बायकांना नैवेद्य घेऊन जाऊ देत नव्हते. जे सोवळे आहेत पण पवित्र नाहीत. आणि संत हे सोवळेही आहेत, पवित्र आहेत, कारण आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. विठोबा रखुमाई जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा कुंडली गौरदार श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आणि ही शुद्धता जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर काही विषमतेचा भागच जीवनामध्ये राहिला नाही. याचं कारण असा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगळ. त्या दृष्टिकोनातून अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात झाले त्रिभुवन आता हे सोळे झाले त्रिभुवन आता हे सोळे झाले त्रिभुवन आता हे सोळे झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन आता हे आता हे सोवळे झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन. संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धोऊन सांडियले. हे सोवळं कसं झालं? एका वाक्यामध्ये दुर्योधनाला युधिष्ठिरसुद्धा म्हणजे धर्मराजासुद्धा दुर्योधन म्हणत नव्हता, सुयोधन म्हणत होता. एवढी त्याची दृष्टी व्यापक आहे. कारण दृष्टीसृष्टी योग हा जो सांगितलेला आहे, आपली दृष्टी पवित्र असेल तर जग आपल्याला पवित्र दिसतं. दुर्योधनाला एकही चांगला दिसला नाही कारण त्याची दृष्टी विकृत होती. आणि धर्मराजाला एकही वाईट दिसला नाही कारण त्याची दृष्टी चांगली होती. आणि म्हणून हे सगळं सोवळं झालेलं आहे. ब्रह्मपुरामध्ये आता वास करायचा म्हणजे या देहाचा त्याग करायचा. याचा अर्थ असा देहाचं तादात्म्य सोडून आम्हाला त्याच्याशी एकरूप व्हायचे. बराचसं चिंतनाचा भाग आहे. पहिला दिवस आहे आणि म्हणून आपल्या वेळेमध्ये आपल्यासमोर मी अभंगाचं चिंतन मांडलं. एका चरणाचा विचार ह्या सर्व कार्यकर्त्या मंडळींनी आतापर्यंत 36वे हे वर्ष आहे. खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम अत्यंत टिकून ठेवला. सुरुवातीचं हे मंदिर मी येत होतं त्याला अतिशय छोटं होतं, पण आज ते इतक्या सुंदरतेनं नटलेलं पाहिल्यानंतर मी अगोदर येऊन बसलो मंदिरामध्ये बराच वेळ की बाबा इतकं सुंदर मंदिर बांधलेलं. बरं महिन्याच्या महिन्याला इथं एकादशीचं कीर्तन होतं आहे आणि म्हणून हे महत्त्वाचं आहे. नुसतं मंदिर बांधणं महत्त्वाचं नाही, तिथं काही ना काही कार्य चाललं पाहिजे. आणि म्हणून अतिशय सुंदरतेनं हा कार्यक्रम चालू आहे. ही सर्व गोड गाणारी मंडळी आहे. मला गायचा काही प्रश्नच पडला नाही आणि गाता येतही नाही, पण अतिशय सुंदरतेनं साथ केली. भगवान त्यांना उदंड आयुष्य देवो. दोन्ही महात्म्यांनी आपली युती शेवटपर्यंत टिकवली. त्याबद्दल दोन्ही पखवादवादकांना अतिशय प्रेमाची सूचना की खूप सुंदरतेनं साथ केली. भगवान त्यांना उदंड आयुष्य देवो. आणि या ठिकाणी आता काय आमच्या बाळासाहेबांसारखी महान कीर्तनकार मंडळी आहेत, महेश महाराजांसारखी महान कीर्तनकार मंडळी आहेत.
त्यामुळे इथं काय तसा प्रश्न येतच नाही. योग्य मार्गदर्शने वेद मार्गे मुनी गेले तेच मार्गी चालिलो, येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. या दृष्टिकोनातून ही सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. भगवान सगळ्यांचं कल्याण करो. जी सेवा भगवंतानं करून घेतली करता करविता तो आहे. भगवंत चरणी आपण समर्पित करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले रे कुबे वेडी बापुरे राज महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकारणा पराक्षमा पराध महाराज तुम्ही म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी पराक्षमा पराध महाराज तुम्ही. स्नान देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम 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 कुंडली कमर दे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय.